जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। यमुना तीरा वनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा। जगन्नाथ स्वामी यनपथगामी नयनपथगामी भव तुमी। जयो गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जयो गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जयो जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। हम्म। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौरांगी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि आज श्रीमद भागवतम चर्चेसोबतच आत्ता जो विशेष महिना चालू आहे कार्तिक महिना, जो की मंगळवारी शरद पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे, तर त्या कार्तिक महिन्यामध्ये आपण विशेषतः भक्तांनी कशा प्रकारे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे, श्रीमद भागवताच्या आधारावर आणि ज्या प्रकारे आपल्या वेगवेगळ्या आचार्यांनी गोस्वामींनी आपल्याला उपदेश निर्देश केलेला आहे की काय काय उपाय आपण साधे उपाय करू शकतो भगवंतांना दामोदर रूपामध्ये प्रसन्न करण्यासाठी। तर आपण शेवटी काही मुद्द्यांवर त्याच्यावर पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। माताजी, या 19व्या अध्यायाचे 2 श्लोक बाकी आहेत ना? हो हो, लास्टचे फक्त 2. हा, तर आपण मागच्या वेळेला पाहिलं की भगवंतांच्या परीक्षित महाराजांवरच्या कृपेने त्यांच्या अंतिम समय ज्या वेळेस ते अन्न पाणी झोप या सर्व गोष्टींचा त्याग करून त्या ठिकाणी बसलेले होते गंगेच्या किनाऱ्यावर साधू संतांच्या संगतीमध्ये भगवंतांवर आपलं चित्त केंद्रित करण्यासाठी, तर श्रीमद भागवताचं कथन करण्यासाठी त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींचं आगमन झालेलं आहे। आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे
इतर सर्व साधू महात्मे, महान साधू संत असताना पण शुकदेव गोस्वामी, ज्यांचं वय केवळ केवळ आणि केवळ किती वर्षांचं होतं प्रभूजीच माताजीच? शुकदेव 16 गोस्वामी वर्ष. 16 हो. वर्षांचं. तर त्यांना त्या संतांच्या सभेमध्ये अध्यक्ष सर्वश्रेष्ठ स्थान त्यांना देण्यात आलेलं आहे, त्यांच्या भगवत भक्तीमध्ये असणाऱ्या स्थानामुळे. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना आपला आदर प्रणाम अर्पण केल्यानंतर 2 प्रश्न विचारले. आपलं कृतज्ञता दाखवली शुकदेव गोस्वामींना आणि 2 प्रश्न विचारले शुकदेव गोस्वामींना. कुणाच्या लक्षात आहे का प्रभुजीच माताजीच कोणते प्रश्न आहेत ते? हरे कृष्णा, प्रयत्न करा. एक प्रश्न आपल्याला स्क्रीनवरच दिसत आहे आधीच्या श्लोकामध्ये. बरोबर आहे ना? पण त्यांची उपासना कशी करावी? हां. दुसरा प्रश्न हा होता की भगवंतांना कसे जाणावे, हा प्रश्न होता का प्रभूजी थोडा? हां. तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही जे सांगितले आता, तो दुसराच प्रश्न आहे. तो प्रश्न आहे की आपण कोणत्या गोष्टीचं श्रवण करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचं श्रवण नाही करायला पाहिजे, स्मरण नाही करायला पाहिजे, उपासना नाही करायला पाहिजे. तर हा होता दुसरा प्रश्न. आणि पहिला प्रश्न थोडी हिंट दिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, की आपण सांगितलंय की एका विशेष प्रकारच्या मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ त्या व्यक्तीचं कर्तव्य कोणतं आहे त्याच्या कल्याणासाठी. कोणत्या प्रकारच्या मनुष्यासाठी? लक्षात आहे का आपल्या प्रभूजीच माताजीच? मरणासन्न. हां, खूप छान, खूप छान प्रभूजी. की जो व्यक्ती मृत्यूच्या जवळ आहे आणि आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, की कोणता व्यक्ती मृत्यूच्या जवळ आहे? प्रत्येक जण. का? कारण कुणालाच माहिती नाही, की ही परीक्षा आपल्यासाठी कधी येणार आहे. त्याच्यामुळे एका बुद्धिमान मनुष्याचं काम आहे, की या परीक्षेसाठी तयारी करणं. तर शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, की सामान्यपणे सर्व मनुष्यांसाठी सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं आहे आणि विशेषतः अशा व्यक्तीसाठी जो की मृत्यूच्या समीप आहे, जवळ आहे, त्या व्यक्तीसाठी त्याचं सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं असलं पाहिजे? हा पहिला प्रश्न होता. आणि काय श्रवण करायला पाहिजे, काय जप करायला पाहिजे, काय स्मरण करायला पाहिजे आणि कोणती उपासना करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, हा दुसरा प्रश्न होता. तर आपण आता पुढे जाऊ. शेवटचे 2 श्लोक. श्लोक क्रमांक 39 कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. नूनं भगवतो ब्रह्मन् नूनं भगवतो ब्रह्म गृहेषु गृहमेधिनां न लक्ष्यते हि अवस्थानम् अवस्थानम् अपि गोदोहनं क्वचित्. गोदोहनम् कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. वाचू प्रभूजी? गणेश कुलकर्णी प्रभू तुम्ही हा वाचा, संजना माताजी तुम्ही पुढचा वाचा. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हे ब्रह्मर्षी, तुमच्याविषयी असे सांगितले जाते की तुम्ही गृहस्थांच्या घरी गायीची धार इतकाच वेळ थांबता. तात्पर्य द्वारा संन्यासाश्रमातील साधू संत गृहस्थाश्रमीयांच्या घरी गायीची धार दिली जाते त्यावेळी म्हणजे अगदी भल्या पहाटे जातात आणि आपल्या निर्वाहासाठी थोड्याशा दुधाची भिक्षा मागतात. गायीचे अर्धाशेर दारोष्ण दूध त्यातील जीवनसत्वांमुळे एका प्रौढ माणसाच्या निर्वाहासाठी पुरेशी असते. त्यामुळे ऋषीमुनी नेहमी दुधावरच राहतात. अगदी धनहीन सुद्धा किमान 10 गायी बाळगतो आणि प्रत्येक गाय प्रतिदिनी 3 ते 5 शेर दूध देते. त्यामुळे त्यातील काही दूध संन्यासा द्यावयाला कोणी मागे पुढे पाहत नाही. लहान मुलांप्रमाणे साधू संन्यासांचाही निर्वाह चालविणे हे गृहस्थांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे श्री शुकदेव सारखा संत सकाळच्या वेळी 5 मिनिटे सोडली तर अधिक वेळ गृहस्थाच्या घरी थांबणे फारच कठीण. दुसऱ्या शब्दात असे संत गृहस्थांच्या घरी पाहायला अगदी विरळेच. म्हणून परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींनी शक्य तितक्या लवकर आपल्याला उपदेश द्यावा अशी प्रार्थना करीत आहेत.
अर्थात अशा साधूंकडून दिव्य उपदेश मिळविण्यात गृहस्थही तसेच बुद्धिमान हवेत. गृहस्थाने अशा साधूकडे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या या कंचित मागून घ्यावयाच्या नसतात. साधू संत आणि गृहस्थ यांच्यातील परस्पर संबंध अशा प्रकारचे असतात. श्रीकृष्ण की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर खूप महत्वाचा श्लोक आहे प्रभूजीज माताजीज की कशा प्रकारे रिनाउन्सिएट एका साधू मधील आणि हाऊस होल्डर्स गृहस्थांमधील संबंध कसे असायला पाहिजेत, परस्पर आदर सन्मानाचे. तर या श्लोकावरून आपण काय समजतो प्रभूजीज माताजीज, काय काय धडे घेऊ शकतो? कोणी सांगेल का की जे साधू संत आहेत अशा प्रकारच्या गृहस्थांच्या घरी 5-1 मिनिटापेक्षा जास्त काळ का थांबत नसावेत? काय कारण असावं? कुणी सांगेल का प्रभूजीज माताजीज? यावरून आपण याच्याबद्दल अगोदर चर्चा केली आहे काही श्लोकांच्या अगोदर की साधू संत. हा माताजी. मोह निर्माण होऊ नये खूप छान, त्याबद्दल. खूप छान माताजी. की सामान्यतः जे भौतिक जगातील गृहस्थ आहेत, इथं गृहस्थ शब्दावरून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण जो श्लोकामध्ये शब्द वापरलाय तो गृहस्थ नाहीये. तो श्लोक आहे, तो शब्द आहे गृहमेधी. तर गृहमेधी म्हणजे विशेषतः अशा प्रकारचे लोक जे की हाऊस होल्ड लाईफ म्हणजे घरच्या सगळ्या जिम्मेदाऱ्या सांभाळण्यामध्ये इतके व्यस्त आणि आसक्त आहेत की त्यांना आध्यात्मिक शिक्षणाबद्दल, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याबद्दल जास्त काही हे नाहीये, आसक्ती नाहीये. तर अशा प्रकारचे व्यक्ती म्हणजे गृहमेधी. तर अशा गृहमेधींच्या भौतिक आसक्तीच्या जीवनाबद्दल मोह प्राप्त होऊ नये. का? कारण सामान्यतः अशा व्यक्तींजवळ सुखसुविधा ह्या एका साधू संतापेक्षा निश्चित अधिक प्रमाणामध्ये असतात. आणि कधी-कधी जर अशा भौतिकवादी व्यक्तींशी एका नियमनापेक्षा जास्त काळ जर संग केला, तर साधू संतांचं जे वैराग्य आहे, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मनामध्ये मोह निर्माण होऊ शकतो, की अरे, हे तर जीवन खूप सुखाचं, सुविधांचं आणि आरामाचं जीवन आहे. अशा भौतिक जीवनाबद्दल मोह निर्माण होऊ नये, हे खूप महत्त्वाचं कारण आहे, की साधू संत लोकं अशा गृहमेधींच्या घरी 5 मिनिटापेक्षा जास्त काळ थांबत नाहीत आणि ते पण त्यांच्या दारामध्ये त्याच्यापेक्षा जास्त काळ थांबत नाहीत. अजून हे एक महत्त्वाचं कारण झालं. अजून दुसरं कारण काय लक्षात घेता येईल प्रभूजीज माताजीज, हे साधू संत गृहस्थांच्या घरी जाण्याचं? हरे महत्व. कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद माताजी. जे ज्यांच्या घरी मध्ये जातात त्यांना कृपा प्राप्त व्हावी म्हणून. हां, की भागवतम सांगतं की हे जे गाईचं काही छोट्या प्रमाणामध्ये दूध भिक्षा मागण्यासाठी जातात, हे तर बाहेरचं कारण झालं. परंतु अशा प्रकारच्या महान साधू संतांना आपल्या परीने जर काही दानधर्म करता आला, तर त्याच्यामध्ये त्या साधूचा फायदा नाहीये, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लाभ हा त्या गृहस्थांना प्राप्त होतो. अशा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत, श्रेष्ठ अशा साधू महात्म्यांचं दर्शन केल्याने, त्यांना भिक्षा अर्पण केल्याने. त्याच्यामुळे जाणत्या वेळी किंवा न जाणत्या प्रकारे गृहस्थांना अज्ञात सुकृती प्रदान करण्यासाठी पण साधू महंत अशा गृहस्थांच्या घरी जातात, त्यांच्याकडून काही भिक्षा प्राप्त करण्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांचा हेतू हे नसतो की गृहस्थांकडून काही प्राप्त करणं, त्यांचा हेतू असतो ती भिक्षा प्राप्त करण्याच्या बाहेरच्या कारणाच्या आतमध्ये त्या गृहस्थांना सुकृती प्राप्त व्हावी, अशा साधू महात्म्यांची सेवा करण्याची. जेणेकरून त्यांना ज्यावेळेस सुकृती प्राप्त होते, त्यावेळेस त्यांना आध्यात्मिक जीवनाबद्दल आकर्षण निर्माण होईल आणि ते आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी जास्त आतुर होतील. हे एक दुसरं महत्त्वाचं कारण असतं. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. का थोडासाच वेळ थांबतात, जास्त वेळ का थांबत नाहीत? आणि जाण्याचं मुख्य कारण हे आध्यात्मिक लाभ देण्याचं आहे, नाही की कोणता भौतिक लाभ प्राप्त करण्याचं. आणि त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी लिहित आहेत तात्पर्यामध्ये
की गृहस्थांनी कसं असलं पाहिजे, अशा साधू संतांचा आदर सन्मान करण्यासाठी, त्यांना दान देण्यासाठी कसं असलं पाहिजे, आतुर असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे. हे जाणून की असे साधू येत आहेत केवळ आणि केवळ आपल्या उद्धारासाठी, आणि कारण ते काही क्षणच गृहस्थांच्या घरी थांबतात, त्याच्यामुळे त्या त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी गृहस्थांनी खूप आतुर असलं पाहिजे, की असं नाही साधू आले, त्यांना तुम्ही भौतिक आपली धनसंपत्ती दाखवली, की बघा माझा घर बंगला किती मोठा आहे, कुटुंबातील सदस्य किती सारे आहेत, परंतु त्यांच्याकडे जर परीक्षित महाराज हे खूप आतुर आहेत, की शुकदेव गोस्वामी आलेले आहेत आणि माहित नाही किती वेळ थांबतील ते अशा माझ्यासारख्या भौतिकवादी व्यक्तीच्या संगतीमध्ये. त्याच्यामुळे लवकरात लवकर मी त्यांच्याकडून भगवंतांबद्दल उपदेश प्राप्त करून घ्यावा, भगवंतांबद्दल ऐकावं, याच्यासाठी परीक्षित महाराज हे आतुर आहेत. आणि भागवतामध्ये एक खूप सुंदर श्लोक येतो 2ऱ्या स्कंदामध्ये. त्याच्यात सांगितलंय की कशा प्रकारे बुद्धिमान लोक या भौतिक जगातल्या भौतिक आनंद प्राप्त करण्यासाठी कधीच आतुर नसतात, कारण त्या भौतिक आनंदाचं जे मूल्य आहे, की कशा प्रकारे तुच्छ आहे तो आनंद, हे त्यांना योग्य माहिती असतं. आपल्या सर्वांनी ज्यांनी कुणी संत तुकाराम हा प्रभात फिल्मचा जो पिक्चर आहे खूप जुना 1937 साली बनवलेला आहे, पण YouTubeवर अवेलेबल आहे. आपण सर्वांनी कुणी पाहिलेलं आहे का प्रभुजीच माताजीच संत हो तुकाराम? हो प्रभूजी पाहिलेलं हो ना? तर त्याच्यामध्ये आपण बघतो की शिवाजी महाराजांकडून ज्यावेळेस नजराणा येतो तुकाराम महाराजांना, आणि शिवाजी महाराजांचे मंत्री सरदार ज्यावेळेस तो नजराणा भेट म्हणून देतात, तर तुकाराम महाराज काय म्हणतात त्यांच्या पत्नीला, की हे विष आहे. आणि त्यांची पत्नी जे की गरिबीतून खूप जात असतात, तर त्या म्हणतात की नाही, आम्हाला चालेल विष, काही हरकत नाही. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही जरी घेण्यासाठी तयार असाल, तर मी तुम्हाला कसं विष घेऊ देऊ. तर सांगण्याची गोष्ट अशी, की असे साधू संत भौतिक लाभाला कशाप्रमाणे गणतात, एका नको असणाऱ्या गोष्टीप्रमाणे. तर आपण एक खूप सुंदर श्लोक येतो 2ऱ्या स्कंदामध्ये, तो पाहू. दुसऱ्या स्कंदामध्ये नाही, सॉरी, पहिल्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये. तर कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. हे नारद मुनी श्रील व्यासदेवांना उपदेश करतायत हा श्लोक. तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो न लभ्यते यद् भ्रमताम् उपर्यदः. न न लभ्यते तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखम्. कालेन सर्वत्र गभीररंहसा. तर या श्लोकामध्ये नारद मुनी श्रील व्यासदेवांना सांगत आहेत की हे श्रील व्यासदेव, तस्यैव हेतो प्रयतेत कोविदो. कोविदो म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. जसं की कोविद परीक्षा पण असते, तर असे जे कोविद बुद्धिमान व्यक्ती आहेत, ते त्याच्यामुळेच अशा लाभासाठी प्रयत्न करत नाहीत, किंवा असा लाभ प्राप्त करणे त्यांचा उद्देश नसतो. कशा प्रकारचा लाभ, किंवा अशा प्रकारचा लाभ प्राप्त करणे त्यांचा उद्देश असतो, जो की लाभ न लभ्यते यत् भ्रमताम उपर्यदः. भ्रमताम म्हणजे फिरणे, कुठून कुठपर्यंत फिरणे, जे की उपर्यदः खालच्या लोकांपासून ते ह्या भौतिक जगातला सर्वश्रेष्ठ ग्रह लोक म्हणजे ब्रह्मलोक. तर
पाताळ लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जे सर्वसामान्यपणे प्राप्त न होणारं जे सुख आहे, अशा शाश्वत सुखासाठी जे कोविद म्हणजे बुद्धिमान लोक आहेत ते प्रयत्न करतात. ते अशा सुखासाठी प्रयत्न करत नाहीत. कशा सुखासाठी? जे की सर्वसामान्य जीवांना पण उपलब्ध आहे आणि ज्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाहीये. ते सांगतात तिसऱ्या ओळीमध्ये, तल्लभ्यते दुःख वदन्यतः सुखम, की अशा सुख प्राप्त करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत, जे की दिसण्यासाठी तर सुख आहे, परंतु ते खरं काय आहे? दुःख वदन्यतः, की जे दिसायला तर सुख आहे, परंतु खरोखर पाहायला गेलं तर दुःखच आहे. असं सुख प्राप्त करण्यासाठी जे बुद्धिमान व्यक्ती आहेत, ते प्रयत्न करत नाहीत. कशामुळे प्रयत्न करत नाहीत अशा साधारण सुख प्राप्त करण्यासाठी? कालेन सर्वत्र गभीर रमहसा, कारण ते जे सुख आहे तुच्छ स्तरावरचं इंद्रिय भोगाचं सुख, ते सगळीकडेच उपलब्ध आहे. सर्वसामान्य योनीमध्ये जन्म घेतलेल्या प्राण्यांना पण, कुत्रे, मांजर, डुक्कर, मुंगी, किडा, डास, अशा कोणत्याही प्राण्यांना ते इंद्रिय भोगाचं जे सुख आहे ते उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ते अशा सुखासाठी प्रयत्न करतात, जे की कोणत्याच अशा भौतिक जगातल्या ग्रहांवर, लोकांवर उपलब्ध नाहीये आणि जे शाश्वत आहे. आणि भौतिक जगातलं जे सुख उपलब्ध आहे ते तुच्छ आहे. कशामुळे तुच्छ आहे? दोन कारणासाठी, की दिसायला तर ते सुख दिसतं, परंतु ते खरं काय आहे? दुःखामध्ये परावर्तित होतं ते, ज्यावेळेस आपण त्याचा उपभोग करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं त्याचा गुणधर्म आहे, की हे अशा प्रकारचं तुच्छ सुख हे सर्व प्राणी मात्रांमध्ये सहज उपलब्ध आहे. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाहीये. तर इथे आपण पाहतो की अशाच प्रकारचे साधू महात्मे शुकदेव गोस्वामी आहेत, जे की काळजी घेत आहेत पाहिजे ती, की अशा भौतिक कॉन्शियसनेस, भौतिक चेतनेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आपण मोहामध्ये पडू नये, त्यांच्या सुख समृद्धीच्या. सगळ्यांना क्लिअर आहे? प्रभूजीच, माताजीच, कुणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, आता आपण सांगितलं ना की संन्यासी जे आहेत ते 5-10 मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही. तर हो. प्रभूजी, काल भगवद्गीता वाचताना एक प्रभुपादांचा तात्पर्यामध्ये असा उल्लेख आला 18व्या श्लोकामधलं, 18व्या अध्यायामधला 7वा श्लोकात, की हा. आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर बरोबर. कोणी अशा विहित कर्माचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असं समजावे. तर प्रभूजी, हे थोडं फरक नाही कळाला. एक मिनिट हा. 18:7 ना? हा, 18. नियतस्य तु संन्यास कर्मणो न उपपद्यते मोहात् तस्य परित्यागस तामसा परिकीर्तितः. प्रिस्क्राइब ड्युटीज. हा, तर या अध्यायामध्ये सर्व जे 3 प्रकारचे योग सांगितलेत भगवंतांनी, कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग, या तिघांचा सारांश दिलेला आहे. वेगवेगळ्या वर्णाश्रम व्यवस्थेतील लोकांसाठी त्यांचे काय ठरवून दिलेले कर्तव्य आहेत. तर इथे तुम्ही जे सांगितलं, की आपल्या शिष्यांच्या आध्यात्मिक उद्धारासाठी जर त्यांना विवाह बंधनामध्ये जिम्मेदाररित्या हे विवाह बंधनाचं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी त्यांचा विवाह लावून देणे, असं पण संन्यासाचं कर्तव्य आहे. हे खूप विशेष स्थिती आहे माताजी, जिथे की दुसरे कोणते पुरोहित हे उपलब्ध नाही आहेत त्या व्यक्तीच्या, म्हणजे त्या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा विवाह संपन्न करण्यासाठी. जसं की श्रील प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशांमध्ये गेले होते, तर त्यावेळेस तर आत्ता पण आपण पाहतो की विवाह संस्था ही खूप बिघडत चाललेली पाश्चात्य देशांमध्ये. कशा प्रकारे? की लोक विवाह व्यवस्थेमध्ये एकत्र न येता पण एकत्र राहायला लागतात, किंवा एकत्र येताना पण त्यांचा जो हेतू असतो तो पूर्णतः भौतिक दृष्ट्या आधारित असतो, की उदाहरणार्थ लग्न करण्याच्या अगोदरच वेगळं झाल्यानंतर प्रॉपर्टी कशी डिवाइड करू ह्याचं पण हे करून घेतात आजकाल. काय म्हणतात त्याला? बॉन्डवर वगैरे त्याचे जे कागदपत्र आहेत ते करून घेतात. का? की परीक्षेला जातानाच ते याची तयारी करत आहेत, की नापास झाल्यानंतर काय करायचं. तर अशा स्थितीमध्ये
त्यांनी विवाह संस्थेमध्ये व्यवस्थित एकत्र न येता इंद्रिय भोग करून आध्यात्मिक दृष्ट्या अधोगती करण्यापेक्षा त्या गुरुचं कर्तव्य आहे की त्यांना कमीत कमी जे वैदिक शास्त्राप्रमाणे नियम सांगितलेले आहेत विवाह संस्थेचे, त्यामध्ये त्यांना एकत्र आणून त्या विवाह संस्थेच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मदत करावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. तर हा खूप एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक सिनॅरिओ आहे, जिथं की दुसरे कोणते पुरोहित उपलब्ध नाहीयेत हा सोहळा पार पाडण्यासाठी. आणि हे जर केलं नाही तर काय होईल, की कुत्र्या मांजरांसारखे ज्यांना की विवाह वगैरे अशा गोष्टींचं काही घेणं-देणं नसतं. कोणत्याही दुसऱ्या आपल्या प्रजातीच्या प्राण्यांसोबतचे त्यांचे संबंध हे इंद्रिय भोगावर आधारित असतात. तर मनुष्य पण मग द्विपाद पशु होऊन जाईल, जर अशा नियमांचं पालन केलं नाही तर. त्याच्यामुळे आध्यात्मिक अधोगती अशा शिष्याची होऊ नये म्हणून केवळ अपवादात्मक स्थितीमध्ये साधू संत अशा प्रकारचा सोहळा संपन्न करू शकतात माताजी. ठीक आहे? हो हो प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण. आणि दुसरं गोष्ट सांगण्याची अशी की हे अशा व्यक्तींसाठी असा सोहळा संपन्न करू शकतात जे की आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी आतुर आहेत, हो ना. आणि ह्या श्लोकामध्ये जो आपण भागवताचा आत्ता पाहत आहोत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्यक्ती सांगितलेत, जे की ग्रहमेधी म्हणजे भौतिक उपभोग घेण्यासाठी, भौतिक आनंद प्राप्त करण्यासाठी जे की आसक्त आहेत, गुंतलेले आहेत. त्याच्यामुळं अशा ग्रहमेधींपासून साधू संतांनी सावध राहायला पाहिजे त्यांच्याशी संग करताना, की त्यांना आपला संग द्यावा परंतु त्यांचा भौतिक संग प्राप्त करू नये. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, हो प्रभूजी, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ आणि हा शेवटचा श्लोक आहे या 19व्या अध्यायाचा. याच्यानंतर आपण दुसरा स्कंद सुरू करू. सूत उवाच सूत उवाच एवम् अभाषितः पृष्ट एवम् अभाषितं पृष्ठ स राज्ञा श्लक्ष्ण या गिरा राज्ञा या गिरा प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान बादरायणिः. भगवान हरे कृष्णा. संजना माताजी. हो प्रभूजी, हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, अशा रीतीने राजाने मधुर वाणीने संभाषण व प्रश्न केल्यानंतर धर्मतत्वाचे जाणकार असलेले सामर्थ्यशाली व्यासपुत्रांनी उत्तर देण्यास प्रारंभ केलं. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. अशा रीतीने ते पण वाचा. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्याच स्कंदातील श्रील शुकदेव गोस्वामींचा आविर्भाव नामक 19व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी ह्यांची जी जोडी आहे, श्रीमद भागवत सांगतं की भगवंतांबद्दल ज्ञान असणारे आणि पूर्णतः या भौतिक आसक्तींपासून मुक्त वैरागी असणारे असे शुकदेव गोस्वामी हे भागवताचे आदर्श वक्ते होते. आणि अशाच प्रकारे परीक्षित महाराज जे की इतके आतुर होते भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी की त्यांनी आपल्या अन्न, पाणी इत्यादी शरीराच्या मूलभूत गरजांचा पण त्याग केला, स्वतःला मृत्यूसाठी तयार करण्यासाठी. असे श्रोते परीक्षित महाराज हे श्रीमद भागवताचे आदर्श श्रोते होते. त्याच्यामुळेच आपण पाहतो की भक्तीच्या नवविधा क्रियांमध्ये जे की आहे श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, अर्चनम, पादसेवनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम, की आपण ह्या भक्तीच्या 9 क्रियांमध्ये पाहतो जे की पहिल्या 2 नवविधा भक्तीच्या क्रियांचे जे उदाहरणं आहेत ते आहेत कीर्तनासाठी शुकदेव गोस्वामी, श्रवणासाठी परीक्षित महाराज. तर खूप सारे श्लोक आपल्याला भागवतामध्ये आणि भगवद्गीतेत पण पाहायला मिळते की अशा प्रकारचे भक्त ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस भगवंतांचे खऱ्या प्रकारे हरिकथा याच्यावर चर्चा होते. चतुर्श्लोकी भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात, म्हणजे की भगवद्गीतेचे 4 खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. 10वा स्कंद श्लोक क्रमांक 8 पासून ते श्लोक क्रमांक 11, 8, 9, 10 आणि
11. तर त्या 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, मच्चित्त मद्गत प्राण बोधयन्ते परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ती च रमन्ती च. की ज्यावेळेस असे महान भक्त एकत्र येतात तर त्यावेळेस ते भगवंतांबद्दल चर्चा करण्यात, भगवंतांच्या भक्तीबद्दल चर्चा करण्यामध्ये इतका आनंद त्यांना प्राप्त होतो आणि अशा भगवत कथेच्या चर्चेमध्येच ते तुष्यंतीच रमंती म्हणजे पूर्णपणे समाधानी आनंदी होतात आणि रमण करतात, म्हणजे त्यांना अशा प्रकारे भगवत कथा चर्चा करण्यामध्ये रस प्राप्त होतो, आवडतात. तर अशा प्रकारचे आदर्श श्रोते आणि आदर्श भागवतावरचे वक्ते इथे एकत्र आले आहेत आणि आता कथेला सुरुवात होत आहे. तर आपण पुढे दुसरा स्कंद सुरू करू. आतापर्यंत ज्याच्यावर आपण चर्चा केली त्याच्यावर कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्रीमद भागवत स्कंद क्रमांक अध्याय क्रमांक 1. या अध्यायाचं शीर्षक आहे भगवत साक्षात्कारातील प्रथम सोपान. श्रील प्रभुपाद इंग्रजीमध्ये यायला लिहितात की द फर्स्ट स्टेप इन गॉड रिअलायझेशन. भगवंतांच्या साक्षात्काराची पहिली बेबी स्टेप, पहिलं पाऊल, हे अध्यायाचं शीर्षक आहे. ठीक आहे, आपण पहिल्यापासून सुरू करू. मंगलचरण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर हे मंगलाचरण आपल्याला आधी पण पाहिलेलं लक्षात आहे पूजीज माताजीच. रोज तर आपण म्हणतो श्रीमद भागवतम सुरुवात करण्याच्या अगोदर, पण भागवतामध्ये कुठे पाहतो आपण हे ओम नमो भगवते वासुदेवाय सर्वात सुरुवातीला? येस रतिरूपाजी, कुठे पाहिला? 111, 112, 113. हा, याच्यामध्ये श्रीमद भागवत सुरुवात श्रील सदेव हे मंगलाचरण प्रार्थनेने करतात, भगवंतांना आपला प्रणाम अर्पण, वंदन अर्पण कर. हे सर्व व्यापक विभो मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचतो. हा, हरे कृष्ण. सुषमा माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हे सर्वव्यापक विभो मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. तात्पर्य श्रील प्रभुपादजी यांचे द्वारा. वासुदेवाय म्हणजे वसुदेव पुत्र श्रीकृष्णांना कृष्ण वासुदेव या नामांच्या उच्चारणामुळे मनुष्य दानाचे, तपाचे आणि व्रतवैकल्यांचे संपूर्ण फळ प्राप्त होत असल्याने असे जाणले पाहिजे की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या उच्चारणाने लेखक, पाठक अथवा भागवताचा कोणीही वाचक सर्व रसांचा सागर सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना आदरपूर्वक वंदन करीत आहे. भागवताच्या प्रथम स्कंदात निर्मितीची तत्वे वर्णिलेली आहेत आणि अशा रीतीने प्रथम स्कंदास निर्मिती असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे ब्रह्मांड निर्मितीनंतर त्याचा विकास कसा झाला याचे वर्णन दुसऱ्या स्कंदात करण्यात आले आहे. दुसऱ्या स्कंदात असेही वर्णन आहे की विविध ग्रहलोक भगवंतांच्या विश्वात्मक अथवा विराट रूपाचे विविध अवयव आहेत. या कारणासाठी दुसऱ्या स्कंदास दृश्य जग असे म्हणता येईल. दुसऱ्या स्कंदात 10 अध्याय आहेत आणि या 10 अध्यायात भागवताचा उद्देश आणि या उद्देशाची विविध लक्षणे वर्णिलेली आहेत. प्रथम अध्याय नामकीर्तनाच्या महात्म्याचे वर्णन करतो आणि त्याचबरोबर नवसाधक ज्या विधीने भगवंतांच्या विराट रूपाचे ध्यान करू शकतो त्या विधीचा संकेत करतो. मरणासन्न अवस्थेतील मनुष्याची कोणती कर्तव्ये आहेत या परीक्षित महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर शुकदेव गोस्वामी पहिल्या श्लोकात देतात. शुकदेव गोस्वामींचे स्वागत करण्यास परीक्षित महाराजांना आनंद वाटत होता. तसेच श्रीकृष्ण सखा अर्जुनाचे वंशज असण्याचा त्यांना अभिमान होता. व्यक्तिशः ते अतिशय नम्र आणि लीन होते, परंतु त्यांचे पितामह पांडुपुत्र यांच्यावर, विशेषतः त्यांचे स्वतःचे पितामह अर्जुन यांच्यावर भगवान श्रीकृष्णांची अतिशय कृपा होती. याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
भगवान श्रीकृष्णांची महाराज परीक्षितांच्या कुटुंबावर सदैव कृपा असल्याने परीक्षित महाराजांच्या अंतसमयी आत्मसाक्षात्काराच्या मार्गात त्यांना सहाय्य करण्यासाठी शुकदेव गोस्वामींना पाठविले गेले होते. परीक्षित महाराज बालपणापासूनच भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते. त्यामुळे त्यांना श्रीकृष्णांविषयी स्वाभाविक आकर्षण होते. शुकदेव गोस्वामी त्यांची भक्ती जाणू शकत होते. म्हणून कर्तव्यांविषयीच्या त्यांच्या प्रश्नांचे त्यांनी स्वागत केले. कारण राजाने सूचित केले की भगवान श्रीकृष्णांची भक्ती हे प्रत्येक प्राणीमात्राचे अंतिम कर्तव्य आहे. शुकदेव गोस्वामींनी या सूचकतेचे स्वागत केले आणि म्हणाले, तुम्ही श्रीकृष्णांसंबंधीचे प्रश्न उपस्थित केले असल्याने ते प्रश्न अत्यंत स्तुत्य आहेत. प्रथम श्लोकाचे भाषांतर पुढील प्रमाणे आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की श्रील प्रभुपाद हे पूर्ण दुसऱ्या स्कंदाचा सारांश इथे प्रस्तुत करत आहेत की कशा प्रकारे या दुसऱ्या स्कंदामध्ये आपण परीक्षित महाराजांनी जे 2 प्रश्न विचारले पहिल्या स्कंदाच्या शेवटी, त्या 2 महत्त्वाच्या प्रश्नांवरील जे उत्तर आहेत ते शुकदेव गोस्वामींनी या दुसऱ्या स्कंदामध्ये दिलेले आहेत. आणि त्या उत्तरांच्या सोबतच भक्ती मार्ग हा भगवंतांना जाणण्याचे जे विविध प्रकारचे मार्ग आहेत, जसं की ज्ञान मार्ग आहे, अष्टांग योगाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे. ह्या सर्व मार्गांमध्ये कशा प्रकारे भक्तीचा मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे, हे पण शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांनी त्या ठिकाणी उपस्थित जे बाकीचे साधू संत होते त्यांना सर्वांना पटवून देतात. आणि या बाकी मार्गावरील जे अध्यात्मवादी आहेत, योगाच्या मार्गावरील किंवा ज्ञान मार्गावरील, त्यांना भक्ती मार्गाचं श्रेष्ठत्व पटवून देताना शुकदेव गोस्वामी जे विराट रूप आहे भगवंतांचं, ज्याच्यावर की अष्टांग योग मार्गातील जे व्यक्ती आहेत ते स्वतःचं लक्ष केंद्रित करतात, अशा विराट रूपाबद्दल पण खूप विस्तृतरित्या वर्णन श्रील शुकदेव गोस्वामी या स्कंदामध्ये करतात. तर आपण ते पाहू जशा प्रकारे अध्याय पुढे पुढे जातील ते. तर आपण पहिला श्लोक पाहू शुकदेव गोस्वामी, ज्याच्यामध्ये परीक्षित महाराजांनी जे 2 प्रश्न विचारले त्या 2 प्रश्नांचं आणि परीक्षित महाराजांचं कौतुक करत आहेत की कशा प्रकारे असे जे प्रश्न आहेत ते खूप गौरवशाली आहेत. कशामुळे गौरवशाली आहेत त्याचं कारण पण शुकदेव गोस्वामी श्लोकामध्ये सांगतील. तर कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री शुक उवाच श्रीशुक उवाच श्री शुक उवाच वरीयानेश ते प्रश्नः वरीयानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप कृतो लोकहितं नृप आत्मवित् सम्मत पुंसाम् आत्मवित्सम्मतः पुंसाम् श्रोतव्यादिषु यः परः श्रोतव्यादिषु यः परः. तर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांच्या ह्या प्रश्नाचं कौतुक करत आहेत. कशामुळे? वरीयानेश ते प्रश्नः. वरीयानेश म्हणजे वरीयान म्हणजे खूप स्तुत्य, खूप कौतुक करण्यासारखे आपले हे प्रश्न आहेत महाराज परीक्षित. कृतो लोकहितं नृप. कारण ह्या प्रश्नांवरच्या उत्तरांमुळे होणारी जी चर्चा आहे ती लोकांचं कल्याण करणारी आहे, हित करणारी आहे. आत्मवित् सम्मतः पुंसाम्. आणि एका व्यक्तीसाठी जो की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू इच्छित आहे, अशा व्यक्तीसाठी श्रोतव्यादिषु यः परः. तर हे प्रश्नांचं उत्तर आणि हे प्रश्न ह्या दोन्हीही चर्चा ह्या श्रोतव्य म्हणजे ऐकण्याजोग्या आहेत अशा व्यक्तींसाठी जे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू इच्छित आहेत. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजा, तुमचा प्रश्न स्तुत्य आहे, कारण तो सर्व प्रकारच्या लोकांच्या हितार्थ आहे.
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे श्रवणासाठी एक महत्त्वपूर्ण विषय आहे आणि सर्व अध्यात्मवाद्यांनी ते मान्य केले आहे. तात्पर्य: परीक्षितांनी विचारलेला प्रश्नही इतका सुंदर आहे की ऐकण्यासाठी तो अत्यंत उत्कृष्ट विषय आहे. असा प्रश्न विचारणाऱ्याने आणि ऐकण्यानेही मनुष्य जीवनातील परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करू शकतो. भगवान श्रीकृष्ण मूळ आदिपुरुष असल्याने त्यांच्या संबंधीचा कोणताही प्रश्न हा मूलभूत आणि परिपूर्ण आहे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की जीवनाची अंतिम पूर्णता श्रीकृष्णांची दिव्य प्रेममय सेवा मिळवणे ही आहे. परिपूर्ण श्रीकृष्णासंबंधी प्रश्न आणि उत्तरे माणसाला दिव्य स्थितीप्रत उन्नत करतात. म्हणून परीक्षित महाराजांचे कृष्ण तत्वज्ञानाविषयीचे प्रश्न अत्यंत स्तुत्य आहेत. परीक्षित महाराजांना आपले मन श्रीकृष्णामध्ये पूर्णपणे तल्लीन करायचे होते आणि अशी लीनता श्रीकृष्णांच्या असामान्य लीलांच्या केवळ श्रवणाने शक्य होती. उदाहरणार्थ, भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णांचे अवतरण, अंतर्धान आणि लीला यांच्या दिव्य स्वरूपाच्या ज्ञानाने मनुष्य तत्काळ भगवत धामात परत जाऊ शकेल आणि भौतिक अस्तित्वाच्या या दुःखमय जीवनात कधीही पुन्हा परत येणार नाही. श्रीकृष्ण संबंधीचे सतत श्रवण करणे अत्यंत मंगलकारक आहे. म्हणून परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना कृष्णलीला वर्णन करण्याची विनंती केली, कारण त्या योगे ते आपले मन श्रीकृष्णांमध्ये संलग्न करू शकतील. कृष्णलीला आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये काही भेद नाही. जोपर्यंत मनुष्य दिव्य कृष्णलीला ऐकण्यात संलग्न आहे तोपर्यंत तो भौतिक जगाच्या बद्ध जीवनापासून अलिप्त राहतो. भगवान श्रीकृष्णांच्या लीला इतक्या पवित्र आहेत की त्या वक्ता, श्रोता व पृच्छक यांना शुद्ध करतात. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांगुष्ठापासून वाहणाऱ्या गंगाजळाशी त्याची तुलना केली आहे. जेथे जेथे गंगाजळ जाते तेथील भूमी आणि त्यात स्नान करणारी माणसे यांना ते शुद्ध करते. तद्वतच कृष्ण कथा व श्रीकृष्णांसंबंधी विषय इतके शुद्ध आहेत की जेथे ते बोलले जातात ते स्थळ, श्रोता, पृच्छक आणि वक्ता आणि सर्व संबंधित शुद्ध होतात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे तात्पर्य लिहिताना श्रील प्रभुपादजी काही वेगवेगळ्या श्लोकांना रेफरन्स देत आहेत. तर इथे मध्ये लिहिलेलं आहे की श्रीकृष्णां, एक मिनिट कुठे, उदाहरणार्थ भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णांचे अवतरण, अंतर्धान आणि लीला यांच्या दिव्य स्वरूपाच्या ज्ञानाने मनुष्य तात्काळ भगवत धामात परत जाऊ शकेल. तर कोणता श्लोक रेफर करत आहेत प्रभूजीच माताजीच? जन्म कर्म च मे दिव्यम दिव्यम, एवं हाँ, यो वेत्ति तत्वतः तत्वतः त्यक्ता देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. खूप छान माताजी. तर याच्यात भगवंत सांगतात की भगवंतांचा आविर्भाव आणि त्यांचं कर्म, त्यांचं कार्य हे दोन्हीही जे की दिव्य आहे, असं ज्या व्यक्तीला माहिती आहे तो व्यक्ती ह्या भौतिक जीवनातील जीवन संपवल्यानंतर, मृत्यूनंतर तो भगवत धामाला, शाश्वत भगवत धामाला परत जाईल, याच्यामध्ये काही संशय नाहीये आणि तो परत कधीही येणार नाही. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांनी विचारलेल्या ह्या प्रश्नांचं कौतुक करत आहेत. का? कारण या प्रकारचे प्रश्नच ऐकणं, त्याचं उत्तर तर राहू द्या, उत्तर तर आहेच त्याचं महान, पण अशा प्रकारचे प्रश्न जे की भगवंतांबद्दल विचारपूस आहे, अशा भगवत कथेमध्ये ज्या प्रश्नांचं उत्तर प्राप्त होतं, असे प्रश्न पण खूप ऐकणं हे शुद्धीकरण करणारं आहे. आणि अशा प्रश्नांची जी उत्तरं शुकदेव गोस्वामींसारख्या महात्म्यांद्वारे दिली जातात, ज्याच्यामध्ये भगवत कथा चर्चा होते, ते उत्तरं पण खूप शुद्धीकरण करणारे आहेत. आणि श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य कथांबद्दल वर्णन करणं, चर्चा करणं आणि अंततः या चर्चा करून भगवंतांचं स्मरण करून जीवनाच्या शेवटी भगवत धामाला प्राप्त करणं हे खूप मनुष्य जन्माचं श्रेष्ठ पूर्णत्व आहे. आणि ही जी पद्धत आहे भगवंतांबद्दल स्मरण करण्याची, वेगवेगळे शास्त्र सांगतात की सर्वात सोपा मार्ग आहे भगवंतांच्या स्मरणामध्ये तल्लीन होण्याचा.
हो ना. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना प्रोत्साहन देत आहेत भगवंतांबद्दल प्रश्न विचारण्यासाठी आणि स्वतःही खूप उत्साही आहेत अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. तर आपण इथे थांबू प्रभुजीज माताजीज आणि बाकीचे जे 5-7 मिनिट बाकी आहेत त्याच्यामध्ये ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू की कार्तिक मासामध्ये आपण विशेष कोणते कोणते साधे सोपे सरळ उपाय करू शकतो या कार्तिक मासाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी. तर जसं की आपल्या बहुतांश सर्वांना माहिती आहे की आपण कार्तिक मासामध्ये अभ्यंग स्नान म्हणजे सूर्य उदयापूर्वी भगवंतांचं स्वतः स्नान करून स्वच्छ करून भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये काही काळ घालवला पाहिजे आणि संध्याकाळी आपल्या घरी जर अर्चविग्रह असतील किंवा अर्चविग्रह नसतील तरी भगवंतांचा विशेषतः यशोदा दामोदरजी यांचा जो फोटो आहे तो फोटो ठेवून आपण रोज त्यांना दीपदान करू शकतो, दीप अर्पण करू शकतो आणि त्यांच्या समोर बसून विशेषतः श्री दामोदर अष्टक ज्याचा की व्हिडिओ आणि जी टेक्स्ट आहे दामोदर अष्टकमची रतिरूपा माताजी ते तुम्ही कृपया पाठवली पाठवली ना? प्रभूजी. हो. ठीक आहे. तर ती आपण ग्रुपमधून पाहू शकता आणि रोज संध्याकाळी भगवंतांच्या फोटो समोर किंवा अर्चविग्रहासमोर दीपदान करून हे दामोदर अष्टकम ही जी प्रार्थना आहे ती आपण गाऊ शकतो. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करू शकतो. आणि याच्या आणि कथांचं श्रवण कीर्तन करू शकतो विशेषतः भगवंतांच्या समोर की भगवंतांना पण श्रीमद भागवताचं कथन ऐकण्यासाठी खूप आवडतं. विशेषतः श्रीमद भागवतातला एक विशेष अध्याय मी आपल्याला सांगतो ज्याचं की आपण श्रवण कीर्तन करू शकता भगवंतांच्या अर्चविग्रहासमोर आणि नंतर रतिरूपा माताजी तुम्हाला जमलं तर हा पण अध्याय शेअर करा. ठीक आहे. 8वा स्कंद आणि 3रा अध्याय श्रीमद भागवताचा 8वा स्कंद आणि 3रा अध्याय ज्या की अध्यायाचं शीर्षक आहे गजेंद्र मोक्ष, ज्याच्यामध्ये गजेंद्र असे भगवंतांचे महान भक्त जे की ज्यांना प्राणी जीवनामध्ये जन्म मिळाला होता. आधीच्या जन्मामध्ये ते महाराज इंद्रद्युम्न होते. तर अशा गजेंद्र हत्ती रूपामध्ये त्यांना जन्म मिळाला होता की त्यांना ज्यावेळेस त्या तलावामध्ये एका मगरीने त्यांचा पाय पकडला आणि खूप दिवस युद्ध चाललं मगरीमध्ये आणि ह्या हत्तीमध्ये आणि हत्ती जो की जमिनीवरचा प्राणी असल्यामुळे त्याची जी शक्ती होती ती क्षीण होत जात होती इतक्या सारा वेळ पाण्यात राहिल्यामुळे आणि ज्यावेळेस त्यांना कळालं की दुसरी कोणतंच व्यक्ती आपल्याला मदत करू शकत नाही त्यांनी भगवंतांना कशा प्रकारे प्रार्थना अर्पण केल्या. अशा प्रार्थना ज्या की त्यांनी अगोदरच्या जन्मामध्ये महाराज इंद्रद्युम्नांच्या जन्मामध्ये शिकल्या होत्या. भगवंतांच्या कृपेने त्या प्रार्थना त्यांच्या स्मरणात राहिल्या आणि त्यांनी भगवंतांना अर्पण केल्या आणि जीवनामध्ये परिपूर्णता कशी प्राप्त केली. तर ह्या प्रार्थना खूप खूप शुद्धीकरण करणारे आहेत. 8वा स्कंद 3रा अध्याय. तर प्रभूजी मी PDF पाठवली आहे. त्या PDF मध्ये गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे. चालेल माताजी. तर ते पण गजेंद्र मोक्ष स्तोत्र असेल तर ठीक आहे पण तो अध्यायाचं पण हे पाठवा माताजी साधं. ठीक आहे. ओके. ठीक आहे ओके. मराठीमध्ये वाचण्याचं. हं. तर हे पण तुम्ही भगवंतांच्या समोर शक्य असेल तर रोज 10 मिनिट 15 मिनिट जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ म्हणण्याचा प्रयत्न करा आणि ज्याच्यातून भगवंतांना पण आनंद प्राप्त होईल आणि आपल्या पण शुद्धी करण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे प्रभूजीज माताजीज. खूप सोपे उपाय. एक तर आपण सांगितलं की दीपदान रोज करण्याचा प्रयत्न करा. दामोदर अष्टक ही प्रार्थना अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि श्रीमद भागवताचं श्रवण आणि कीर्तन विशेषतः 8वा स्कंद 3रा अध्याय याचं पण भगवंतांच्या समोर श्रवण करण्याचा प्रयत्न करा, कीर्तन करण्याचा. आणि हा माताजी. हरे कृष्ण. दीपदान करायचं मध्ये तुळशी समोर दिवा की त्यांच्या अर्चविग्रह किंवा काय असेल अर्चविग्रह भगवंतांच्या समोर दिवा तुळशीच्या जवळ पण ठेवू शकता पण विशेषतः जे यशोदा दामोदर यांचा फोटो किंवा अर्चविग्रह यांच्या समोर पण अर्पण करा.
ते नसेल तर म्हणजे देवाला समोर तर दिवा लावतोच आपण. ते तर आहेच. जर तुम्ही सगळे see, गोपीचंद खूप वगैरे पण सोपं आहेत आहे. त्यांचे. तुम्ही उदाहरणार्थ जर आपण Googleवर जरी पाहिलं ना माताजी, की हां. तर त्याचा पण तुम्ही कलर प्रिंट आउट काढू शकता. ठीक आहे. ओके. फोटो प्रिंट. फोटो प्रिंट करेक्ट. ओके. साधा ठीक. फोटो आपल्याला घेऊ शकता आणि चालेल, भगवंतांच्या समोर दीप अर्पण करू शकता, दीपदान. चालेल, चालेल. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी याच्यावर? प्रभूजी मला एक प्रश्न होता. हा. प्रभूजी आता भक्ती रसामृत सिंधू वाचते मी, त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आला शुद्ध भक्ती लक्षणामध्ये की भगवंत जे आहे भक्ती खूप कमी लोकांना प्राप्त करून देतात. भगवंत बरोबर. मोक्ष देतात जे त्याच्यासाठी योग्य आहे ते अशा व्यक्तींना मोक्ष देतात, पण भक्ती खूपच कमी लोकांना देतात. पण प्रभूजी माझा प्रश्न असा होता की भक्ती विना मोक्ष कसा मिळेल, म्हणजे हे थोडं गोष्ट कळाली नाही. ते मोक्ष म्हणजे काय? मोक्ष या ठिकाणी म्हणजे भौतिक जगातून बाहेर पडणं. जसं की त्याचे वेगवेगळे स्तर आहेत. उदाहरणार्थ भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योती, त्याच्यामध्ये स्थित असणं पण मोक्ष समजला जातो. परंतु त्या ब्रह्मज्योतीमध्ये स्थित असणारे जे जीव आहेत ते ॲक्टिव्हला आपण मराठीत काय म्हणतो, की कार्यान्वित नाही आहेत भगवंतांच्या सेवेमध्ये. ते तिथे जाऊन फक्त याच्यामध्ये आनंदी आहेत, की आपल्याला या दुःखमय भौतिक जगतातून सुटका मिळाली. परंतु भगवंतांचे भक्त जे आहेत, त्यांना फक्त भौतिक जगातील दुःखातून सुटका नको आहे. त्यांना ते स्वतः सुखात असू, दुःखात असू याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे भगवंतांना आनंद प्रदान करणं. त्याच्यामुळे भौतिक जगातून सुटकेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे भगवत भक्तांसाठी भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेलं असणं. त्याच्यामुळे ही जी स्थिती आहे, शुद्ध भक्तीची स्थिती, जिथे की व्यक्ती जसं की आपल्याला भागवतामध्ये पण खूप सारे श्लोक पाहायला मिळतात. एक श्लोक पाहू आपण, की हे शिवजी हे पार्वती मातेला हा श्लोक सांगतात. नारायण पर सर्वे न कुतश्चन बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपि तुल्यार्थ दर्शिना, की हे पार्वती देवी नारायण पर सर्वे जे भगवंतांचे पूर्ण त्यांना समर्पित असे शुद्ध भक्त आहेत, ते कुठेच जाण्यासाठी घाबरत नाहीत. न कुतश्चन बिभ्यती, बिभ्यती म्हणजे घाबरणे. कुठे जाण्यासाठी तयारी असते त्यांची. स्वर्ग, अपवर्ग आणि नरकेशु. त्यांना स्वर्गात पाठवा किंवा आध्यात्मिक जगतात पाठवा किंवा नरकात पाठवा. अपि तुल्यार्थ दर्शिनः, कुठेही जाण्यासाठी त्यांना काही प्रॉब्लेम नाही, जर त्या ठिकाणी ते भगवत भक्तीमध्ये जोडलेले राहतील तर. तर हा फरक आहे भगवत भक्तामध्ये आणि साधारण मोक्ष प्राप्त केलेल्या व्यक्तीमध्ये, जो की केवळ आणि केवळ त्यांचा उद्देश असतो भौतिक दुःखातून स्वतःला बाहेर काढणे. परंतु भगवंतांच्या सेवेविषयी, भगवंतांच्या आनंदाविषयी तितकीशी आसक्ती काही तशा व्यक्तींना नसते. क्लिअर आहे का माताजी? हो प्रभूजी, पण प्रभूजी असं जरी आपण या आता जन्मामध्ये आपण जी पण काही भक्ती करतोय भगवंतांसाठी आणि जर एखाद्या व्यक्तीला किंवा कोणालाही असं तर पुढचा जन्म तर काय या गोष्टीची गॅरंटी नसू शकते ना की त्यांना भगवत कृपा प्राप्त होऊन ते त्या जन्मात सुद्धा भगवत भक्तीमध्ये जातील. तर या जन्मातूनच मोक्षासाठी जे प्रयत्न करतोय ते जर चांगल्या पद्धतीने केले तर मोक्ष पण शक्य होऊ शकतो. हो, निश्चित. म्हणजे एका बुद्धिमान व्यक्तीने पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, की ह्याच जन्मामध्ये आपण आपलं जीवन परिपूर्ण करून, शुद्धीकरण प्राप्त करून, या जन्माच्या शेवटी भगवद्धाम प्राप्त करावं. त्याच्यासाठी प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे. आणि भगवंत पण भगवद्गीतेमध्ये सांगतात, की भक्तीमध्ये अर्धवट भक्ती राहिलेल्या व्यक्तीसाठी पण भगवंत प्रोत्साहन देतात, की त्याला भगवंत काय असंच अर्ध्यावर सोडणार नाहीत. त्याला निश्चित अशा घरामध्ये जन्म प्राप्त होतो, जिथे की पुढे भक्तीचा मार्ग कंटिन्यू करणं त्याच्यासाठी सोयीस्कर जावं. इथे भगवद्गीतेमध्ये 6व्या स्कंदामध्ये भगवंत सांगतात, की असा व्यक्ती जो वेगवेगळ्या योग मार्गावर आणि भक्तियोगी पण, की जो की आजच्या ह्या जन्मामध्ये त्याची भक्तीची कार्य अर्धवट राहिली आणि त्याला जर भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा असेल,
तर अशा व्यक्तीला उच्च ग्रहांमध्ये स्थान दिलं जातं, किंवा जर तो व्यक्ती भक्ती मार्गामध्ये जास्त चांगला प्रगत आहे आणि भौतिक उपभोगाकडे कमी प्रवृत्ती आहे, तर अशा व्यक्तीला महान भक्तांच्या घरामध्ये जन्म दिला जाईल. जेणेकरून दोन्ही केसेसमध्ये, म्हणजे एखादा व्यक्ती जर उदाहरणार्थ टाटा बिर्लांच्या घरी जन्म मिळाला, तर त्याला रोटी कपडा मकान, अन्न वस्त्र निवारा याची काळजी करण्याची गरज नाही. म्हणजे तो भक्तीवर लक्ष केंद्रित करू शकेल, कारण 2 वेळचं जेवण प्राप्त करण्यासाठी त्याला खूप जास्त विचार करण्याची गरज नाही. किंवा जर तो भक्ती मार्गामध्ये जास्त प्रगत स्तरावर असेल, तर एका महान भक्तांच्या घरी पण जन्म प्राप्त होईल, जेणेकरून त्याला पुढेच्या जन्मामध्ये भक्ती करणं पुढे सोयीस्कर राहील. ठीक आहे माताजी. तर सांगण्याचा हेतू हा, की भक्त हा तुम्ही 10% परफेक्ट होऊ द्या, 5% होऊ द्या, की 50-70% होऊ द्या, कधीच त्याला काही नुकसान नाहीये. भगवंत काळजी घेतील, की तो एकटा पडणार नाही. हो हो प्रभूजी, धन्यवाद ठीक आहे. प्रभू. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि एक शेवटची हरे कृष्ण हरे प्रभूजी. हा प्रभूजी. आता आपण दुसरा स्कंद जो वाचणार आहे किंवा हा वाचायला सुरुवात हा केली आपण, हा तर ऍक्च्युली भागवतम तत्वज्ञान हे दुसऱ्या स्कंदापासून सुरुवात झाली असं म्हणता येईल का? कारण याच्या अगोदर त्याची पूर्वपीठिका किंवा भागवतम कसं लिहिलं व्यासाने किंवा काय असं जे आलं, आणि सुखदेव गोस्वामींनी ज्या वेळेला ते प्रत्यक्ष सांगण्यास सुरुवात केली, म्हणजे या दुसऱ्या स्कंदापासून सुरुवात केली, म्हणजे भागवतम हे पूर्णतः दुसऱ्या स्कंदापासून सुरुवात झाली तत्वज्ञान असं. याचं उत्तर आहे हो इवन नाही, आणि हे दोन्ही पण. का? कारण श्रीमद भागवतम हे कधीपासून सुरुवात होतं? ज्या वेळेस श्रील व्यासदेव भगवंतांना प्रार्थना अर्पण करतात, ओम नमो भगवते वासुदेव, पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओळीपासून. आणि भागवतात सांगितलेलं आहे की हे जे 10 स्कंद आहेत श्रीमद भागवताचे, भगवंतांच्या वेगवेगळ्या अवयवासोबत त्याची तुलना केलेली आहे. त्याच्यामुळे एक मिनिट, मी तुम्हाला एक हे दाखवतो, स्लाइड डेक, की भागवताच्या वेगवेगळ्या स्कंदांची तुलना ही भगवंतांच्या वेगवेगळ्या अवयवांसोबत केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जो पहिला स्कंद आहे त्याची उपमा दिलेली आहे भगवंतांच्या चरण कमळांची. हो ना? तर असं सांगितलं जातं की भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन नेहमी आपण चरण कमळांपासून सुरुवात करायला पाहिजे, आणि मग त्यांचे जे पाय, गुडघा, त्यांची कंबर, त्यांचं छाती आणि मग त्यांचं मुखकमल यांचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे चरण कमळांचं दर्शन हे पण खूप खूप महत्वाचं आहे प्रभूजी. ठीक आहे. तर श्रीमद भागवतम हे निश्चित पहिल्या स्कंद खूप महत्वाचा आहे. इनफॅक्ट श्रीला प्रभुपादजी सांगतात की पहिला स्कंद जरी आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि जाणून घेतला ना प्रभूजीज माताजीच, आपल्याला भक्ती मार्गामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जेवढ्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, तेवढ्या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्या स्कंदामध्ये आहेत पूर्णतः. ठीक आहे प्रभूजी माताजी. ओके, हरे कृष्ण. Yes. हरे कृष्ण. एक मिनिट, मी ते मी बघत आहे की ती स्लाइड आहे का ज्याच्यामध्ये भगवंतांच्या, पण हे नंतर ग्रुपवर पण मी शेअर करेल प्रभूजीज, की भगवंतांच्या वेगवेगळ्या अवयवांची कशी उपमा दिलेली वेगवेगळ्या स्कंदांसाठी. ठीक आहे. चालेल. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? ठीक आहे. एक सर्वांसाठी हे आहे अनाउन्समेंट, की पुढच्या आठवड्यामध्ये इथे सर्व भक्त कार्तिक यात्रेला जात आहेत गोवर्धनला, आणि भगवंतांची कृपा असेल तर आम्ही पण जाऊ. तर पुढच्या शुक्रवारी सकाळचं तिकीट आहे. माताजी रेकॉर्डिंग बंद करता का? हो हो. हरे कृष्ण. तर या यात्रेमध्ये